सायंकाळी या 5 वस्तू कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर खूप मोठं नुकसान होईल. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीत सायंकाळच्या वेळी ही अत्यंत पवित्र मानली जाते. ही वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते. पण आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्याने घरात आलेली लक्ष्मी पुन्हा निघून जाते. कधी विचार केलाय का, की सगळं काही नीट सुरू असताना अचानक घरात भांडणं का होतात किंवा कमवलेला पैसा हातात का टिकत नाही? अनेकदा याचं कारण आपल्या घरातील मोठ्या माणसांनी सांगितलेले नियम आपण मोडत असतो. आज मी तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्या सूर्यास्तानंतर घराबाहेर कोणालाही देऊ नयेत. हे केवळ अंधश्रद्धा नाही आहे, तर यामागे सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याचं शास्त्र आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुमच्या कुटुंबाला मोठ्या संकटात टाकू शकते. सायंकाळची वेळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा संगम. यालाच प्रदोष काळ म्हणतात. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की या वेळेत घरात दिवे लावून लागणीला नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात स्थिर होत असते. जेव्हा आपण सायंकाळच्या वेळी काही वस्तू इतरांना देतो, तेव्हा आपल्या घरातील बरकत किंवा भाग्य समोरच्याला देऊन टाकत असतो असं मानलं जातं. त्यामुळं प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली वस्तू पैसा. पैसा ही साक्षात लक्ष्मी माता आहे. आपल्याकडे कोणी मागायला आलं की आपण लगेच देतो, पण नंतर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्याची असते, तिला घराबाहेर घालवण्याची नाही आहे. सूर्यास्तानंतर घरातली लक्ष्मी स्थिर होणे गरजेचं असतं. जर तुम्ही यावेळी कोणाला उधारी दिली तर ती व्यक्ती तुमच्या लक्ष्मीचा उपयोग करते आणि तुमच्या घरातील धनाचा ओघ थांबवते. संध्याकाळी दिलेली उधारी लवकर परत येत नाही आणि घरात पैशांची चणचण भासू लागते. व्यवसायातही वाढ होत नाही. यामुळे इथून पुढे कोणालाही देताना विचार करून द्या. दुसरी वस्तू पांढऱ्या वस्तू. पांढऱ्या वस्तूंमध्ये दूध, दही, ताक आणि साखर यांचा समावेश आहे. पांढऱ्या रंगांचा संबंध चंद्रदेव आणि शुक्र ग्रहाशी आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. दूध आणि दही हे केवळ अन्नपदार्थ नसून ते लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी या वस्तू घराबाहेर देणं म्हणजे आपल्या घरातील सौभाग्य आणि बरकत दुसऱ्याला देण्यासारखं आहे. असं केल्याने कुंडलीतील चंद्र कुंकवत होतो, ज्यामुळे मानसिक अशांती वाढते आणि विनाकारण आर्थिक नुकसान सोसावं लागतं. आता तिसरी वस्तू मीठ. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रचंड शक्ती असते. जुन्या काळी मीठ हे संपत्तीचं लक्षण मानलं जात होतं. मीठ हे समुद्रातून उत्पन्न होतं आणि लक्ष्मीची बहीण मानलं जातं. संध्याकाळी मीठ दिल्याने घरातली सकारात्मक ऊर्जा कमी होते. मिठाची देवाणघेवाण सायंकाळी केल्याने घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते, अन्नाला चव राहत नाही, म्हणजेच घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता असते. यामुळे यावेळी चुकूनही मीठ कोणालाच देऊ नका. चौथी वस्तू सुई किंवा टोकदार वस्तू. यामध्ये कात्री, चाकू, विळी यांचा समावेश होतो. या वस्तू शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहेत. या वस्तू धारदार आणि नात्यात काप पाडणाऱ्या मानल्या जातात. संध्याकाळच्या वेळी वातावरणात रज-तम कणांचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी टोकदार वस्तूंची देवाणघेवाण केल्याने घरातील शांती भंग पावते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद होतात. विशेषतः म्हणजे पती-पत्नी किंवा भावंडामध्ये कटुता निर्माण होते. घरामध्ये क्लेश, भांडणं वाढतात. आता पाचवी वस्तू झाडू. ही वस्तू आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. झाडूला आपण लक्ष्मी मानून त्याची पूजा करत असतो. तो घरातील कचरा म्हणजे दरिद्रता बाहेर काढण्याचं साधन आहे.
शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झाडू मारणं किंवा झाडू कोणाला देणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुम्ही तुमचा झाडू कोणाला दिला तर तुम्ही तुमच्या घराचं संरक्षण आणि स्वच्छता म्हणजेच आर्थिक आणि मानसिक दुसऱ्याला सोपवत आहात. यामुळे घरात गरिबी येते, व्यवसायात नुकसान होतं आणि कामात सतत अडथळे येतात. आपली झाडू कधीच कोणाला देऊ नये, दिवसाही देऊ नका. आपण आपल्या घरासाठी दिवस रात्र कष्ट करतो. कशासाठी? तर आपल्या मुलांचं भविष्य चांगलं असावं, आपल्या पतीला यश मिळावं आणि घरात आनंदाचं वातावरण राहावं. पण जेव्हा आपण या छोट्या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा घरात विनाकारण चिडचिड सुरू होते. पैसा येतो पण कुठे जातो हेच समजत नाही, हीच तक्रार सुरू राहते. या साध्या गोष्टी पाळल्याने जर तुमच्या घरात सुख येत असेल तर त्या पाळायला काय बरं हरकत आहे. आपली संस्कृती आपल्याला जोडायला शिकवते, पण स्वतःच्या घराचं रक्षण ही पहिली आपली जबाबदारी आहे. तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर त्यांना सांगा, आत्ता वेळ झाली, उद्या सकाळी तुम्हाला नक्की देते, मी नक्की मदत करेन. यात काहीही चुकीचं नाही आहे. आजपासून ठरवा की सायंकाळच्या वेळी आपण आपल्या घराची लक्ष्मी आणि सकारात्मकता जपणार आहोत. सायंकाळी उंबरठ्यावर दिवा लावा, देवापुढे नतमस्तक व्हा आणि शांत चित्ताने आपल्या घराची जबाबदारी सांभाळा. या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एका गावात आनंदी नावाच्या माऊली राहायच्या. त्यांचं घर छोटं होतं पण अतिशय समाधानी. मुलगा शहरात शिकत होता आणि पती शेतात कष्ट करायचे. आनंदी काकूंच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण असायचं. एके दिवशी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळ झाली होती. आनंदी काकूंनी तुळशीपाशी दिवा लावला आणि त्या घरात जात होत्या. तेवढ्यात त्यांच्या शेजारच्या वहिनी धावत आल्या आणि म्हणाल्या, आनंदी काकू, घरी पाहुणे आलेत आणि दही संपलंय, थोडं दही देता का हो? आनंदी काकूंना माहिती होतं की संध्याकाळची वेळ आहे, पांढरी वस्तू घराबाहेर देऊ नये. पण त्या काळजीत पडल्या की नाही कसं म्हणायचं. त्यांनी मनावर दगड ठेवून वाटीभर दही दिलं. योगायोगाने त्याच रात्री त्यांच्या मुलाचा फोन आला की त्याची तब्येत बिघडली आहे. काही दिवसातच पतीच्या कामात नुकसान झालं. घरात विनाकारण कटकटी सुरू झाल्या. आनंदी काकूंना कळेनाच की असं अचानक काय झालं घरात. तेव्हा त्यांच्या घरातल्या एका जाणत्या आजीने त्यांना विचारलं, मुली, तू अलीकडं सायंकाळच्या वेळी कोणाला काही घराबाहेर दिलं होतंस का? आनंदी काकूंना ते दही देणं आठवलं. आजी म्हणाल्या, बाळा, आपण कोणाला मदत करू नये असं नाही आहे, पण निसर्गाचे काही नियम असतात. सायंकाळची वेळ ही आपल्या घराची लक्ष्मी साठवण्याची असते. तू तुझ्या घराची बरकत स्वतःहून बाहेर दिलीस. मदत करायची असेल ना तर ती हक्काने कर, पण सूर्य असताना कर. वेळ पाळली तरच घर सावरतं. त्या दिवसापासून आनंदी काकूंनी एक नियम केला. संध्याकाळ झाली की त्या कुणालाही दही, दूध किंवा पैसे देणे टाळू लागल्या. त्यांनी प्रेमानं सांगायला सुरुवात केली की ताई, उद्या सकाळी या, मी नक्की मदत करेन. हळूहळू त्यांच्या घरातली नकारात्मकता दूर झाली आणि पुन्हा सुखाचे दिवस परतले. या गोष्टीवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपली एक छोटीशी चूक आपल्या पूर्ण कुटुंबाला महागात पडू शकते. समोरच्याला कदाचित वाईट वाटेल, पण आपल्या घराचं रक्षण करणं हे आपल्या हातात असतं. जसं आपण रात्री उशिरा कोणाला घरात घेत नाही का, तर आपल्या सुरक्षतेची काळजी असते, अगदी तसंच या वस्तूंचंही आहे आणि ही सुरक्षितता आपल्या समृद्धीसाठी आहे. अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.